नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनिका खूप टेन्शनमध्ये असते आणि खूप चिडलेली असते की ही कमळी नेहमीच जिंकते आणि नेहमीच आम्हाला मात देऊन विजय मिळवलेला असतो. त्यामुळे कमळीच्या बाबतीत इतकी चिडचिड चिडचिड करत असते आणि अनिका तिच्या मैत्रिणीसोबत खूप रागराग व्यक्त करत असते. तिने अनिकाच्या कशी कानाखाली दिली आणि कामिनीचा हात कसा पिरगळला सारखं चित्र तिच्या डोळ्यासमोरून चाललेलं असतं. ते आता थांबवण्याचा प्रयत्न करतात. अनिका ऐक ना ग, आम्ही काय सांगतोय. अनिका काय थांबायला तयार नसते. शांत होऊन काय करू, तिच्या मैत्रिणीला जोरात अशी हिसके देते. काय करू काय करू, गावच्या पुन्हा जिंकलीये हे मला सहनच होत नाहीये. माझा प्लॅन परत एकदा तिने फेल केला आणि हे मला मात्र सहन होत नाहीये. आता माझा नाही, मॉमचा, आजीचा, सगळ्यांचाच अपमान केलाय तिने आणि आता मी तिला काही सोडत नसते. मी तिला सोडणार नाही. मला ग्रॅनी आजी मॉमला नाचवलं, तेही तिच्या तालावर. पनिश केलं तिने. कळत नाहीये ती गावच्या मरत कशी नाही. आता तिला मारावंच लागणार. आता मी तुम्हाला सांगते, काहीही होऊ दे, गावछाप मरणार मरणार आणि खरंच मरणार. मी तिला मारणार, तिला जिवंत सोडणार नाही. अनिकाच्या मैत्रिणी हे वाक्य ऐकून इतक्या घाबरलेले असतात. अनिका प्लीज असं काही करू नको, प्लीज. ए बाई जरा विचार कर, असं करू नको प्लीज. अन्नपूर्णा आजी, राजन आता रूम मध्ये असतात आणि सगळं काही शांत असं वातावरण असतं. तिचा अजूनही नामजप चाललेलाच असतो. आजीच्या तोंडावर आता उजेड आलेला असतो आणि आजीचं जपनाम असतं ते आता समाप्त असं झालेलं असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायला लावलेलं असतं तेवढी वेळ बरोबर आजीने पूर्ण केलेली असते. न विघ्न येता अगदी निर्विघ्न असं पार पाडलेलं असतं. आता राजनही नमस्कार करतो आणि अन्नपूर्णा आजी सुद्धा नमस्कार करते. सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं. आजी खूप वेळ खाली बसलेली असती, त्यामुळे राजन जरा आधार देतो आणि तिला उठवतो. रात्रभर जप केलेला असतो. आता सकाळी सकाळी जप उजेड आलेला असतो, तो पहिला उजेड आजीच्या चेहऱ्यावर आलेला असतो. राजन म्हणतो, रात्रभर जप करत होती, हातपाय दुखायला लागले असती ना गाई. रे राजन, काय नाही एवढं. अन्नपूर्णा आजी म्हणते, मध्येच ती अनिका ओरडत आली. काय झालं होतं रे राजन? काही विशेष नव्हतं ग, तू नको विचार करूस, असू दे. राजन आता जवळ बसलेला असतो आणि हातपाय दाबत असतो, कारण तिचे हातपाय दुखायला लागले असतील असं राजन म्हणत असतो. खूप गुणी मुलगा असतो राजन, पण त्याच्या पोटी आलेली असते अनिका इतकी विचित्र. मला असं सतत जाणवत होतं की माझी मोठी नात या घरात आलीये. सारखं मला तसं वाटायचं रे. काहीही म्हण, पण मला एक संकेत मिळायचा की माझ्या आसपास आहे ती. अस्तित्व जाणवायचं अगदी स्पष्ट रे. तिथल्या मुली ज्या आल्या होत्या त्यांच्यापैकी कोणाकडे बघून वाटलं का रे तुला तुझी मुलगी माझी नाती असू शकते? राजन म्हणतो, नाही गाई, मला नाही वाटलं तसं कोणाकडे बघून. खूप मुली होत्या पण एकीकडे बघून सुद्धा असं फील नाही झालं ग मला. कमळी होत्या, सगळ्यांमध्ये गुणी होती. खरंच रे, कमळी खूप गोड आहे रे राजन. जी मोठी नात केव्हा भेटणार राजन? त्यासाठी डोळे अगदी हसूसले रे. कधी येणार तो सोन्याचा दिवस? नामस्मरण वगैरे केलं ना, सगळं काही उपयोग होईल ना रे. नक्की राजन, होणार का रे? व काय करता करविता परमेश्वर आहे, काय द्यायचं काय नाही त्याच्या हातात आहे. आपल्याकडून करून घेतो तेवढं आपण करायचं. अन्नपूर्णा आजी म्हणते, बरोबर या राजन, परत अशी कधी शंका घेणार नाही. राजन म्हणतो, आई नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. जी मोठी नात या घरात लवकरात लवकर यावी एवढीच इच्छा आहे रे राजन. रोहित तिकडे बाहेर उभा असतो आणि तिकडे बाबा येतात. हॅपी न्यू इयर सन, हॅपी न्यू इयर बाबा. तुम्ही पण येताय का माझ्या बरोबर? हो येतोय रे. रोहित म्हणतो, बाबा तुमची मीटिंग उशीर आहे ना, मग तुम्ही इतक्या लवकर कशाला येता? अरे जरा मीटिंगची तयारी करायची ना रोहित, म्हणून तुझ्या सोबत येतोय मी. ओके चालतंय, चला तुम्ही आपण जाऊया सोबत. टेन्शन आलंय का? कसं आहे ना रोहित, हे प्रोजेक्ट आहे ना खूप किचकट आहे आणि त्या मला प्रोजेक्टच जरा टेन्शन आलंय रे. काय होणार काय नाही, म्हणजे जरा धाकधूक वाटतेय रे. डोंट वरी बाबा, असे प्रोजेक्ट याच्या आधी हँडल केलेले नाहीयेत का? काहीच होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होणार. ती प्रोजेक्ट गेलेत आपल्या हाताखालनं आणि हे काही नवीन आहे का आपल्यासाठी? टेन्शन येणं साहजिक आहे, पण सगळं काही व्यवस्थित मॅनेज होणार. डोंट वरी बाबा. आता रोहित बाबांना आधार देत असतो. फ्रँकली मला असं वाटतं की अशा स्पेशलाइज जेव्हा सिच्युएशन असते ना, तेव्हाच काम परफेक्ट आणि चांगलं होतं. बाबा म्हणतात, रोहित ते खरं आहे रे, पण काय माहिती का तुला, कधी कधी काय होऊन बसतं, टेन्शनमुळे जो राग असतो ना, तो राग आपल्या कलिग्स, घरचे बाहेरचे सगळ्याच लोकांवर काढत असतो रे. रोहित म्हणतो, बाबा असं काही टेन्शन घेऊन उपयोग आहे का? टेन्शन घेऊन काही काम कमी होणार आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे? मग टेन्शन कशासाठी घ्यायचं? रोहित आता बाबांना शहाणपणाच्या गोष्टी सांगत असतो आणि तो स्वतः मात्र बिचाऱ्या राधिकावर चिडत असतो, ओरडत असतो आणि त्या बाबांना शहाणपणा शिकवत असतो. तुम्ही आणि आईने मिळून, मला दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट हँड ओव्हर केलाय आणि मी प्रयत्न करतोय, अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. कधी येतो ना आउटरेस, मी पण माणूस आहे ना, त्याला आपण काहीच करू शकत नाही बाबा. तो येणार आणि येणारच. हे आपलं काम आहे आणि त्याला काहीच पर्याय नाही, मला माहितीये बाबा. रोहितला मोरेंचा फोन आलेला असतो. अहो मोरे, कुठे आहात तुम्ही? उशीर झालाय, काही कळतंय का तुम्हाला? पुढे मीटिंग आहेत मला.
आणि आत्ताच उशीर झाला तर मीटिंगला कसं पोहोचू. रोहितने परत चिडचिड करायला सुरुवात केलेली असते. बाबांना आता टेन्शन आलेलं असतं. बाबांना जे समजून सांगायचं होतं राधिकाच्या बाबतीत, किंवा तो चिडचिड करतोय किंवा प्रोजेक्टचं काही टेन्शन वगैरे आलंय का, बाबा मनातल्या मनात म्हणतात मला नेमकी काय समजून सांगायचं होतं याला कळलेलंच नाहीये. इतकं बोललो मी, काही एक उपयोग झालेला नाहीये, बाबांच्या लक्षात येतं. आता सकाळ झालेली असते, मस्तपैकी गुड मॉर्निंग, फ्रेश फ्रेश. पण निंगीची मात्र झालेली नसते. निंगी अजूनही झोपलेली असते. कमळी बिचारी आवरून तयार झालेली असते. निंगे उठ बरा, खूप उशीर झालाय आपल्याला. निंगी काय उठायला तयार नसते. तिने सगळं काही आवरून दिवा वगैरे लावलेला असतो, तरी पण निंगी काय उठलेली नसते. कमळी म्हणते अगं बाई उठ ग, किती उशीर झालाय, आवर की. वेळा या निंगीला उठवलेलं असतं. निंगी कुंभकर्णासारखी झोपलेली असते, उठायचं काय नाव घेत नाही. आता मात्र हद्द पार झालेली असते. बिचारी कमळी इतक्या वेळा तिला सांगते की उठ उठ, पण ती काय उठायला तयार नसते. कमळी गंमत करते आणि एका मिनिटात निंगीला उठवण्याचा उपाय तिच्याकडे असतोच. निंगी तशी काय उठत नसते ना. मग आता कमळी एक आयडिया करते. काय काय चिवचिवाट, इथे कशाला आली सकाळी सकाळी आमच्याकडे काय काम काढलंय. ए चिवचिवाट, तुझ्या तर आता आहे ना. ती एका मिनिटात उठलेली असते. माकडी इकडे आली वय, कशी आली इकडे ती माकडी, आणि एका मिनिटात उठून उभा राहते निंगी. तिच्या तर आता कुठे गेली ती माकडी म्हणून मारायला धावलेली असते निंगी. आणि बघते तर काय समोर कोणीच नसतं. कमळीची आयडिया वर्क झालेली असते आणि निंगी एका मिनिटात उठून उभी राहिलेली असते. कमळी आता हसायला लागते. काय ग कमळे, का बरं हसतीये. काय ग कमळे, तू बी फसवलं ना मला, माकडी नाहीये ना इथं. आणि घट्ट अशी मिठी मारते आपल्या कमळीला निंगी. 3 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा निंगे, तुला पण. 3 वर्ष आहे ना निंगे, चांगला संकल्प करायचा, वर्षभर तो संकल्प पाळायचा असतो. चांगला काहीतरी संकल्प करायचा आणि शेवटपर्यंत तसंच वागायचं असतं. आणि हे काय ग निंगे, परत काय करणार आहे याचा आराखडा मांडायचा असतो आणि तसंच काम करायचं असतं अगदी वर्षभर. आणि तुझं काय निंगे, अजून झोपलेलीच आहे होय. निंगी म्हणते बाई, मला काय करायचंय ना समद मनात ठरवलंय. मला काय आराखडा आखायची विकायची गरज नाहीये. समद मनात आहे माझ्या, त्यामुळे मी सगळं काही आता तसंच करणार आहे. अभि सांग की काय तुझ्या मनात आहे ग निंगे. मी या वर्षी लय म्हणजे लय अभ्यास करणार आणि क्लासमध्ये 2रा नंबर मिळवणार. 2रा का ग, पहिला का नाही मिळवणार, कर की थोडा अभ्यास अजून. कमळे, पहिला नंबर तू काय सोडणार आहे बाय, तेव्हा मला मिळणार आहे, त्याच्यामुळे मी 2रीच बरी आहे. कमळी आणि निंगे हसायला लागलेले असतात. खूप छान आता हसी मजाक चाललेला असतो आणि छान गोड गोड अशी त्यांची नवीन वर्षाची सुरुवात झालेली असते. चला उशीर व्हायला लागलाय, कॉलेजवर जायचंय ना. उशीर झाला तर उपयोग काय, लेक्चर जाती ना आपले सगळे. काय बोल की कमळे. कमळी म्हणते खरं काय ना, वेळ आल्यावर सांगल, आता सध्या काही नाही, पटकन आंघोळ वगैरे करून तयार होऊन यायचं. ती जबरदस्तीने निंगीला आंघोळीसाठी पाठवलेलं असतं आणि निंगी सुद्धा आता गेलेली असते, कारण कॉलेजला जायला उशीर होत असतो. बडबड करत असते आणि सगळी काही आवरावर करत असते. कमळी आता बिछाण्याच्या घड्या करत असते. तेवढ्यात काय तिला देवी आईचा फोटो दिसतो आणि कमळीच्या चेहऱ्यावर इतका आनंद आलेला असतो की बस. तुळजाभवानीचा फोटो बघितल्यावर एक वेगळी शक्ती अशी संचारलेली असते. इकडे आता कामिनीचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं आणि रागिनी गुणगुण करत तिथे आलेली असते. रागिनी आता कामिनीला विचारते, आई काय चाललंय तुझं, प्रत्येक बॉक्समध्ये तू कॅलेंडरच्या प्रत्येक बॉक्समध्ये अनेकाचं नाव लिहिते, नक्की काय कळेल का मला. रागिनी तोच प्रश्न डबल का विचारतीयस. माहितीये का रागिनी, यावर्षी एक पण केलंय. माझी अनिका, फक्त आणि फक्त अनिका या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन असणार. दुसरं कुणीही या प्रॉपर्टीची मालकीन असू शकत नाही आणि मी ती होऊच देणार नाही. कमळी, बदला घ्यायचा आहे ना. त्या कमळीचं कशाला नाव घेतलं ग, तिचं नाव घेतलं ना रागिनी तर माझी तळपायच्या मस्तकात जातीया. अनिकाचा विषय चाललाय ना, तिचा बदला घ्यायचा सोडून देणार असा विचारच कसं करतीये तू. काहीही केलं तरी तिला निस्तानीभूत करायचं, तिला बर्बाद करायचं, एवढं एकच ध्येय या कामिनीकडे. तिने मला जे जे काही त्रास दिलाय त्याचा बदला घेणार म्हणजे घेणार, कारण कामिनी आहे मी. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव. मी तिला सोडणार नाही अजिबातच. तिला कॉलेजच्या बाहेर नाही तर मुंबई शहराच्या बाहेर हकलवणार आहे, तेव्हाच मला काय ते चैन पडणार, नाही तर माझी घालमेल होत राहणार. कधी शक्य होणार आहे तुला माहितीये का रागिनी, माझ्याकडे पैसा असणार, ताकद असेल तर सगळं काही शक्य होऊ शकतं, नाही तर काहीही शक्य होणार नाही. तुला कळतंय का. तर का माझ्या हातात पैसा आणि ताकद आली ना तर इकडची दुनिया तिकडं करू शकते आणि अगदी बर्बाद करू शकते त्या कमळीला. काय प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावे झाली ना की मग रागिनी सगळी सत्ता आपल्या हातातच. तेवढ्याच दिवसाची वाट बघतीये ग. एकदा काय सगळी प्रॉपर्टी माझ्या तावडीत आली ना तशी चिलट्यासारखी उचलणार आणि बाहेर फेकून देणार. पण रागिनी कधी शक्य आहे, पैसा पावर असलं तर सगळी काही स्वप्न पूर्ण होऊ शकतात. जोपर्यंत आपल्याकडे पैसा पावर नाहीये तोपर्यंत काहीही होणार नाही, लक्षात ठेवा. सगळी काही प्रॉपर्टी सत्ता आपल्या हातात कधी असणार,
गौरी आणि तिच्या मुलीचा जेव्हा शोध लागणार तेव्हाच काय सगळं आपल्या बाजूने असणार. कळतंय का तुला मी काय सांगतेय रागिनी? दोघी जर माझ्या हातात सापडल्या तर बघ काय मग सगळं आपल्याकडेच. एकदा काय ते दोघी माझ्या हातात सापडल्या ना तर काय बघ तू मी काय करेल. मारून टाकेन मी त्यांना, काम तमाम. परत रस्त्यातच यायला नको, डायरेक्ट आडव्या. रागिनीने इतका घाणेरडा प्लॅन केलेला असतो की बस. कामिनी प्लॅन करत असते आणि रागिनी होकार देत असते. रागिनी कामिनी दोघीही जबरदस्त आणि घाणेरडा असा प्लॅन करत असतात. गौरीच्या मुलीचा स्केच त्या स्केच आर्टिस्ट कडनं माझ्या हातात कधी येतंय ना मला असं झालंय. त्यात आधी स्केच माझ्या हातात पडलं ना तर मग काय सगळी मज्जा आपल्याच हातात. पण त्यासाठी वाटेल ते करायला लागणार, पैसा मिळवायला लागणार आणि स्केच आपल्या बाजूने घ्यायला लागणार. कामिनी म्हणते रागिनीला गौरी आणि तिच्या मुलीची राग झालेली बघायची आहे. दोघींची राग झालेली बघितली ना माझ्या मनाला शांती मिळणार, तेव्हाच काय सगळं काही आपल्याला मिळणार. त्यामुळे रागिनी एकच ध्येय ठेवायचं, गौरी आणि तिच्या मुलीची लवकरात लवकर राग करायची. इकडे आता अन्नपूर्णा आजी बाबांच्या जवळ बसलेली असते. तेवढ्यात राजन येतो. अगदी फ्रेश असा मूड असतो. गुड मॉर्निंग आणि दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. अन्नपूर्णा आजी म्हणते राजन तुला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. अन्नपूर्णा आजी आता बाबांना काहीतरी भरवत असते खायला आणि राजन म्हणतो आई तर बस जागलीस ना, दमायला झालं असेल ना तुला, थोडासा आराम कर ना आई. वर्षाचा पहिला दिवस आहे राजन, असं सकाळी झोपून राहणं बरं आहे का? चांगलं नाही वाटणार ना. म्हटलं असतं दुपारी पडेल मी थोडा वेळ. एवढ्यात आता ती सर्वंट आलेली असते. कमळी मॅडम आल्यात. अन्नपूर्णा आजी म्हणते बर 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 बसायला सांग, आलेच मी. चहा पाणी दे, तोपर्यंत आम्ही आलोच बाहेर. अन्नपूर्णा आजीच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि वेगळंच काही तेज आलेलं असतं फक्त कमळीचं नाव ऐकल्यामुळे. राजन म्हणतो आई कळतंय ग, कमळीचं नाव काढलं की तुला वेगळंच काहीतरी होतं आणि वेगळीच काहीतरी दिसायला लागते तू. तिची अजून जास्ती आठवण येते आणि शोध घेत असते कधी येणार तुझ्या समोर. बरोबर आहे ना आई? राजन म्हणतो आई तुला सांगू का, बऱ्याचदा मला असं वाटतं की माझी मोठी मुलगी कमळीसारखीच असणार. अगदी कमळीसारखी सुसंस्कारी, शांत, समजदार, सगळी कमळीसारखीच गाई, परफेक्ट. राजन म्हणतो आई काळजी करू नको, तू अखंड जप केलाय ना नक्की फळास येणार आणि तुझी नात तुला मिळणार म्हणजे मिळणार. बाबांचं खाऊन झालेलं असतं. अन्नपूर्णा आजी बाबा राजन सगळे काही फ्रेश मूडने बाहेर आलेले असतात आणि त्यांची वाट बघत बसलेली असते आपली कमळी. कमळी आता आशीर्वाद घेते. वाढदिवसात नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असं अन्नपूर्णा आजीला म्हणते. अन्नपूर्णा आजी म्हणते तुला सुद्धा खूप शुभेच्छा. आता सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असते आणि आशीर्वाद घेत असते. कमळी इतकी गोड आणि लागवी मुलगी असते की ती घरात आली की त्यांचं वातावरणच बदललेलं असतं. खूप त्यांना ती हवीशी वाटत असते. त्यांनी सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेले असतात आणि गोड असे नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या असतात. म्हणते थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला की सगळं नवीन वर्ष एकदम भारी जातं, म्हणून आपल्या माणसांचा आशीर्वाद घेतला आता नवीन वर्ष बघा कसं छान जातंय. कमळीचं राजनला, बाबाला, अन्नपूर्णा आजीला खूप असं कौतुक वाटत असतं. कमळी खूप वेगळी आहे आणि खूप गोड आहे, सारखं त्यांच्यामध्ये विषय होत असतो. अन्नपूर्णा आजी म्हणते तुझ्या आई वडिलांचे खूप खूप आभार. कशाबद्दल? तुझ्यासारख्या गोड मुलीला जन्म दिला आणि तिला माझ्याकडे पाठवल्याबद्दल. कमळी आता खूप हसायला लागते. आता राधिका आणि आपली साधना मावशी किचन मध्ये काम करत असतात. साधना मावशीला सारख्या उचक्या लागायला लागल्या असतात कारण तिकडे अन्नपूर्णा आजी आठवण काढत असते, म्हणून इकडे तिला आता उचक्या लागत असतात. राधिका म्हणते एक मिनिट मावशी तुम्हाला मी पाणी देते. की लागलीये, कोण आठवण काढताय एवढं? जी व्यक्ती तुमची आठवण काढते तिचं नाव मनातल्या मनात घ्या. बघा कशी गुचकी थांबतीये लगेच. थांबली ना, घेतलं ना तुम्ही? ज्या व्यक्तीची आठवण येते किंवा जी व्यक्ती तुमची आठवण काढतीये बघा बरं मावशी थांबली की नाही तुमची उचकी. राधिका म्हणते मावशी कुणाचं नाव घेतलं सांगता का जरा? सरू म्हणते मनातल्या मनात यांसनी काय सांगू, माझ्या मुलीचं नाव म्हणजे माझ्या कमळीचं नाव घेतलंय. तुमचे फॅमिली मेंबर्स कुठे असतात, म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ना? राधिका अगदी प्रेमाने विचारत असते. आता साधना मावशी म्हणजे आपली सरू म्हणते वय आहे की माझ्या, आणि तुळजाई आहे की त्यांची काळजी घ्यायला. सगळं काही व्यवस्थित आहे बघा. तुळजाई जोपर्यंत आपल्या डोक्यावर आशीर्वाद ठेवते ना तोपर्यंत समद काही चांगलं होणार आहे. जाईचं नाव घेतलं ना की समद चांगलं होतं बघा. म्हणते मावशी आईने सांगितलंय रात्रीचं जेवण अगदी साधं हवंय, मसाले वगैरे काय नको, अगदी सिंपल बनवा. का आणि साधना आता किचन मध्ये त्यांच्या गप्पाही चाललेल्या असतात आणि कामही चाललेलं असतं. तेवढ्यात काय नयनतारा बघते मागे वळून. राधिकाने तिला आवाज दिलेला असतो म्हणून ती थपकून मागे बघते. तोपर्यंत राधिका पटकन तिच्या जवळून उभी राहते. बिचारी इतकी घाबरलेली असते अगदी मम करत म्हणते रोहितसाठी डबा बनवलाय, प्लीज तेवढा त्याला द्याल का? आवडीची भाजी बनवली आहे ना म्हणून म्हटलं त्याला द्याल का प्लीज. तारा काही बोलत नाही आणि ठीक आहे असं म्हणते, पण बिचारी राधिका खूप घाबरलेली असते. आता चाललेली असते. नयनतारा म्हणते राधिका, परत ती माघारी वळते. तुझ्या हात आणि रोहित मध्ये काही भिनसलंय का राधिका? नाही आई सगळं काही छान आहे. सगळं छान आहे असं म्हणते राधिका. मग त्याचा राग फक्त आणि फक्त तुझ्यावर का निघतो? सगळा राग आहे तो तुझ्यावर का काढतो तो?
नक्की काय ते सांगा मला. दुसरं कोण आहे? तू कुणावर राग काढणार? माझ्यावरच काढणार ना. तारा म्हणते, ओ गॉड राधिका, तुझ्या ना याच मेंटॅलिटीचा मला प्रॉब्लेम आहे. तू अशी कायस? बायको आहे राधिका, डोरमॅट नाहीये. जरा काहीतरी प्रतिकार करायला शिक किंवा तुझे अधिकार त्याला सांगण्याचा प्रयत्न कर. किती वर्षांपासून इनामदारांची सून आहे, इतक्या वर्षात जराही चेंज व्हावंसं वाटलं नाही? स्वतःमध्ये काहीतरी बदल करावे काहीच वाटलं नाही का तुला? नयनताराने राधिकाचा हात पकडलेला असतो. आत्ता सुद्धा थरथर कापतीयस राधिका. काय स्वभाव आहे हा? काहीतरी बदल, जरा धीटपणान. काय लावलंय राधिका? कसली वागतीयस तू अशी मेंगळट सारखी? गुलामासारखी राहणार आहेस का? स्वतःच नाही का तुला काही अस्तित्व? नवऱ्याच्या चुकीवर पांघरून घालतीयस का? तो चुकीचं वागतोय हे मान्य कर आणि त्याला दाखवून दे की तू चुकतोयस. असून मला सांगतेस का सगळं काही करतेय लपवाछपी? का त्याच्या चुकांवर पांघरून घालतीयस राधिका? नयनतारा खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते राधिकाला. नयनतारा म्हणते, जरी तो माझा मुलगा असला तरी चूक त्याची आहे आणि चूक ते चूक. मला चुकीला बरोबर असं म्हणता येत नाही, त्यामुळे तूही मान्य करा. रोहितच्या पलीकडे सुद्धा स्वतःचं काहीतरी आयुष्य आहे, तुझं जीवन आहे आणि ते जगायला शिक. रोहितच्या अवतीभोवती का अशी गुंडाळतीये स्वतःला? ची स्वतःची किंमत ठेवायची आपण की समोरच्याने आपल्याला डिमांड दिलंच पाहिजे, रिस्पेक्ट केलाच पाहिजे. हे सगळं काही लक्षात ठेव आणि जमलं तर तसं वागायचा प्रयत्न कर. नयनताराने खूप समजून सांगितलेलं असतं. राधिका सून असून सुद्धा मुलीसारखं तिला समजावलेलं असतं. माझा जरी मुलगा असला रोहित तरी चुकतोय ना, मग त्याला कुठेतरी थांब असं सांग राधिका. छान असं समजावलेलं असतं आणि नयनतारा आता निघून जाते आणि नेहमीप्रमाणे राधिका फक्त आणि फक्त रडत उभी राहिलेली असते. इकडे आता कमळी आजोबांना म्हणते, या वर्षी तुम्हाला एकदम बरं व्हायचंय आणि ठणठणीत असं अगदी उड्या मारायच्यात. नाचायचंय आपल्याला मिळून, कळतंय का आजोबा? अन्नपूर्णा आजी म्हणते, कमळी आमच्याकडे एक पद्धत आहे. काय आजी? लाडक्या व्यक्तीला एक भेट द्यायची. सुंदर असं पेन असतं. राजन पटकन त्याच्या शर्टच्या खिशातून काढतो आणि हे पेन दाखवतो कमळीला. अन्नपूर्णा आजी म्हणते, कमळी हे पेन तुझ्यासाठी खूप छान आणि स्पेशल असं पेन आहे. पेन खूप जुनं आहे, 50 वर्षांपूर्वीचं जुनं आहे पेन. सांगताय आजी? हो, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा या पेनने पेपर लिहायचे. काय सांगताय आजी? हो कमळी, त्यासाठी खूप लकी होतं हे पेन, म्हणून मी इतकं जपून ठेवलंय ते आतापर्यंत. राजनला दिलं आणि आता आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की हे पेन भेट म्हणून तुला द्यावं. पेन गिफ्ट दिलेलं असतं राजनने आणि अन्नपूर्णा आजीने. कमळीला इतका आनंद झालेला असतो, अगदी भरून पावलेली असते. आजी, राजन काका, थँक्यू इतकं छान गिफ्ट दिल्याबद्दल. मी म्हणते, तुम्हाला सांगू का, इथं मुंबईत यायचं होतं तेव्हा असं वाटायचं की इथली माणसं माझ्याशी काय बोलतील, काय वागतील. आता ही जी बोलत असते अन्नपूर्णा आजी सोबत कमळी, तोपर्यंत रागिनी, कामिनी तिघीही जिन्यात येऊन उभे राहिलेले असतात. यांचं नेमकी काय चाललं ते ऐकत असतात. कमळी म्हणते, विश्वासाने सांगू शकतो, इथं आल्यावर तुमच्या सगळ्यांच्या रूपानं देवच भेटलाय मला. सगळे अगदी भरून पावलेले असतात कमळीच्या ह्या वाक्याने. बघू आता, अन्नपूर्णा आजी, राजन, बाबांना तर आनंद झालेला असतो, पण अनिका, रागिनी, कामिनी यांची रिॲक्शन काय असणार कमळीच्या या वाक्याने की तुमच्या रूपात मला देवच भेटला. बघू आता कामिनी काय डाव खेळणार आणि आपल्या कमळीला कसा त्रास देणार. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.